नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे आत्ताचं नोटिफिकेशन आहे मंत्रालयीन कक्ष अधिकारी 2025 तर याच्या पदनिश्चितीबाबत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यासाठी जी आता सप्टेंबर 2025 पर्यंत ही पदनिश्चिती जेवढे पदे मंजूर करण्यात आलेले आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओत बघू आणि त्यासाठी आपण RTI सुद्धा फाईल करणार आहोत की ज्याद्वारे जी डिटेलमध्ये किती वॅकन्सीज आहेत, स्थायी पदांच्या किती वॅकन्सीज आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू. तर जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याबद्दल थोडंसं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर त्यापूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं सुद्धा प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि जो रिझनिंग ॲप्टिट्यूडचा पार्ट आहे तो कव्हर करून घेतला जाईल आणि यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपामध्ये नोट्स असतील. वॉच टाईम जो आहे तुमचा तो अनलिमिटेड असेल, त्यामुळे तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स करू शकाल. तर यामध्ये 100+ टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 आणि यासाठीची टोटल फीज आहे ती 999 रुपये 1 इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असेल. तर जरी तुम्ही बॅच परचेस नाही करत आहात तरी इट्स ओके, बट जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे आपलं ॲप आहे त्यामध्ये खूप सारे जेवढे पण सिलेबस आहेत सरळ सेवासाठी आणि जे इतर MPSCच्या एक्झामसाठी, तर तो जो सिलेबस आहे त्याचं डिकोडिंग तुम्हाला फ्रीमध्ये तिथे अवेलेबल आहे. त्यानंतर जे क्वेश्चन्स आहे ते सुद्धा फ्री अमाऊंट ऑफ तुम्हाला काही क्वेश्चन्स तिथे सॉल्व्ह करायला मिळतील. तर तुम्ही ॲपसुद्धा डाउनलोड करू शकता. तर जे अपडेट आहे त्याबद्दल आपण बघूया. आता हे जे मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गाची मंजूर पदसंख्या निश्चिती करण्याबाबत हे अपडेट आलेलं. तर यामध्ये मंत्रालयातून हे जे शासन निर्णय अपडेट आहे त्यामध्ये बघा की जो संदर्भ आहे 2022 ते 24 या प्रत्येक वर्षातील दिनांक 1 जानेवारी रोजीची तसेच सन 2023 व 24 या वर्षातील 1 सप्टेंबर रोजीची मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गातील मंजूर पदसंख्या निश्चित करण्यात आलेली आहे. तर आता कक्ष अधिकारी जो मंत्रालयामध्ये काय काम करतो तर त्या प्रकारे प्रत्येक विभागाचा आहे, जसं महिला बाल विकास विभाग आहे, इतर जलसंधारण विभाग आहे, तर प्रत्येक विभागामध्ये कक्ष अधिकाऱ्यांची निवड केली जाते. तर त्या जी पदे आहेत त्याबद्दलची जी मंजुरी मंत्रालयीन विभागातून करण्यात आलेली आहे त्याबद्दलच हे अपडेट आहेत. आता बघा सन 2025 या वर्षातील दिनांक 1 जानेवारी ते दिनांक 1 सप्टेंबर रोजीची मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गातील मंजूर पदसंख्या निश्चित करण्याबाबत हे अपडेट आहेत. आता 1 सप्टेंबर पर्यंतचे हे जी टोटल पदसंख्या आहे ती असणार आहे आणि त्यामध्ये जो आता आपण RTI फाईल करतोय तर त्यामुळे जे नवीन वॅकंट सीट्स असतील त्यासुद्धा आपल्याला स्थायी पदांबद्दल व्यवस्थित क्लिअर जो आकडा आहे तो समजणार आहे. तर 1 जानेवारी 2025 पर्यंत जे ASOची पदे होती ती होती 801 आणि जे आता 1 सप्टेंबर 2025 पर्यंत आहेत ती टोटल आता 811 पदे आहेत. प्लस आपण जो RTI आता फाईल करतोय त्यावरून आपल्याला प्रत्येक विभागाअंतर्गत जी पदे आहेत ती सुद्धा क्लिअरली लवकरच कळणार आहेत. त्यामुळे ही जे एक्झाम आहे ती MPSC थ्रूच कंडक्ट करण्यात येईल. जास्तीत जास्त चान्सेस MPSC थ्रूच कंडक्ट करण्याचे आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ ही एक्झाम MPSCच कंडक्ट करेल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तयारीला लागायचं आहे. आता यामध्ये किती पदे ही MPSC थ्रू घेतली जातील, स्थायी आणि अस्थायी पदांचा जो आकडा आहे त्याबद्दल सुद्धा लवकरच कळेल. पण ही जी टोटल आहे त्या 811चा आतापर्यंत मंजूर पदांचा आपल्याला आकडा मिळालेला आहे. तर त्यामुळे अभ्यासाला चांगली तयारी करायची आहे आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा. थँक्यू.